नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आलो मी गावी आंबा खाया. आता चाललो आहे मी घोटणीवर बिया आणायला. आता जाऊन आलो टालिया काढून. तुमच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही झालो घोटणीवर. काजू लागलेत कुठं बघूया, आंबे कुठे भेटतात काय बघूया. हा आंबा भेटला सूर्याचा आंब्याचा आंबा गोड आहे एकदम. रायवले आंबे खायचे ना, मजा वेगळीच असते. जेवढी कलमाचे आंबे खायला मजा येत नाही ना, तेवढे हे चुपून आंबे खायला मस्त वाटतं आणि टेस्टी पण असतात. म्हटलं की एक आंबा आणि काजूचं एक वेगळंच नातं आहे. हे बघा बोंड, काजूची बोंड बोलतात त्याला. सगळे काजू लागलेले आहेत, काजूची झाड आहेत. चला आता आम्ही घोटणीवर आलो आहे. बघा घोटणीवर आलो आहे आम्ही. हां इथं वाघबारशी होते बघा. यंदा काय मला टाईम नाही भेटला कामामुळे. गेल्या वर्षी मी आलो होतो वाघबारशीला. तो मी व्हिडिओ टाकला होता गेल्या वर्षीचा. यंदाचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. हे वाघबारशी इथं होते. इथं वरती जेवण होतं. हे आमची गोटण आहे. तर पहिले आहेत ना लोक, ज्यावेळी नळ नसायचे ते लोक धुवायला इथे यायचे कपड्याचे. ही लाईन लागायची तेव्हा मजा एक वेगळीच होती. नंतर ही घोटण ही आता परत बांधली, फाडीने पडली होती. पहिले ह्याच्यातून पाणी असायचं, आता पाणी नाही. ही घोटण आहे. हो पाणी आहे ह्याच्यातून. ह्याच्यातून पाणी घेऊन मग आम्ही कपडे धुवायचो तिकडे. पूर्वी कसं लोक कपडे धुवायचे, त्यामुळे पाणी वापरलं जायचं आणि स्वच्छ राहायचं पाणी, घाण नाही पडायची जास्त. आता कसं वापरलं जात नाही जास्त करून. आंबे लागलेत आहे बघा, आंबे पडलेत खाली. हे आमचे काजूचं झाड आहे, मोठं झाड आहे बघा. हे एकदम जुनं झाड आहे काजूचं. हे आजीने लावलेलं आहे, आजी आजोबाने त्यावेळेला लावलेलं झाड आहे हे काजूचं. ही आमची जमीन आहे. इथं वाघबारशी केली आहे बघा. इथं चूल दिसेल तुम्हाला. हे सगळे इथून जे ह्या बांधाच्या वरती चालू झाली ना, ती एकदम वरपर्यंत आमची जमीन आहे. मिथला नाही ना. हां ही त्या दगडीपर्यंत आमची जमीन आहे. हे मोठी वरपर्यंत. हे काजूची झाडं सगळी दिसतात ही आमची. पडले कुठं गोठणीत पडलेत. हां वरती आहेत आंबे आहेत. हे काय ही रातांबी लागली काय बघ. काजू आता जमा करायचा आपण. असा पाय ठेवायचा, अशी बी दाबायची, लगेच येते बघा. हे काढायची टेक्निक आहे. लगेच येणार पद्धत आहे तशी काढायची, बी काढायची. पटकन काढता येते अशी बी. बिया पडलेल्या आपण जमा करू आपण. मला वाटतं बरेच दिवस कोणी येत नाही आमच्या इकडच्या घरातले ना, त्यामुळे बिया पण भरपूर पडले, त्या जमा करूया आपण. पिशवी ही खालच्या बियाच्या बिया जमा केल्या आहेत. आंब्याचा घटला बघ. इकडल्या पण बिया वरच्या जमा केल्या आहेत. आता आम्ही आमच्या आंब्यावर आलो आहे. आमचा आंबा बघा केवढूच आहे, पण आंबे बघा खूप लागलेत आंबे. लोक बोलतात गावी आंबे नाहीत, पण आमच्याकडे आंबे खूप आहेत. हे बघा पण रायवल आहेत. हे बघा आंबे बघा किती बघा आंबे लागले. भारी आंबा आणि एक नंबर चवीला लागतो आंबा. आता त्याच्यावर विषय असा आहे की चढायचा कसा. आणि आम्ही तो बोलतात ना झेगलाला आणला आम्ही. आंबे बघा लागलेत. या आडीत टाकले ना आंबे, एक नंबर लागतो आंबा. आंबे खूप लागलेत बघा. घोटणीवर आमचे आंबे लागले. एक बरं आहे की खाली मुदत झाली की कोण जाऊन चोरू नाही शकत मालकाशिवाय. हे बघा आंबे पडलेत खाली. हे बघा आंबे पडलेत. हां काय सोनू हा आंबा काढ ना. हा अबा इथून दा इथून. हां सावकाश काटेल. खाऊन बघूया आपण. चांगला आताच पडलेला आहे का भाऊ? नाही खराब झाला. खराब झाला.
मग जाऊ दे तो पण खराब झाला. तो पण खराब झाला आहे. तो पण बघ मोठा झाला तो खराब झाला आहे. आंबे पडले पण आधीच पडलेले आहेत, खराब झाले आंबे. त्यामुळे आता आम्ही वरती काढायचा कसा असा प्रश्न उरला आहे. त्याला आपण उद्या परवा बघू. मी तर उद्या चाललो मुंबईला यार. ठीक आहे पप्पा येतील. बाबांना नाही जमत चालायला लागत. ह्याला किती जास्त चालायला लागणार. जमतच नाही झालं तर ठीक आहे. ते आंब्याला एकदा साफ करा बाई. बघू चला. आंबा काही जमत नाही आपल्याला, आंबा आंबट आहे असं म्हणून आपण पुढं होऊ आहे आणि आपण परत दुसऱ्या काजूखाली जाऊ. ते आईने 2 वर्षापूर्वी आहे ना सगळं साफ करून घेतलेलं जंगल. ते परत झालं आहे बघा. ते सगळे करवंदाचे झाले वगैरे परत झाले. हे बघा करवंद पिकलेत नाही अजून, कच्ची कच्ची आहे. आपण जाऊया जंगलातून आमच्या वरच्या बियेखाली. पहिलं कसं व्हायचं, शेती करायचं त्यामुळे ना भारे कौल तोडले जायचे, म्हणजे झाडं तोडले जायचे. आता कोण तोडत नाही त्यामुळे पाला तसाच राहिला खाली. त्यामुळे आता पहिल्यासारखं शेती होत नाही. त्यामुळं जे शेतीसाठी लागणारं साहित्य होतं ना ते यूज होत नाही. त्यामुळे ते आता पडीक राहिलं. त्यामुळे लोकांना जंगलाला कोण आता लक्ष देत नाही. पहिलं कसं एका कामामध्ये 2-2 कामं होऊन जायची, असं व्हायचं. आता काय लोक कामं करत नाहीत, आळशी झालेत लोक. आता ह्या बिया खाली बघा आमच्या किती बिया पडल्यात. बापरे बाप, भरपूर बिया जमा झाल्यात. आता मंडळी आपण ह्या बिया जमा करूया. ओली बी, ही बिया तर भाजीसाठी काढणार मी. बघा ह्या बिया आहेत ना, ह्या बिया ह्या भाजीसाठी. कोकणात आमच्याकडे ह्या टायमाला आलात ना प्रत्येकाच्या घरोघरी तुम्हाला ना काजूचीच भाजी दिसणार. चला आता बी काढूया. असे पहिल्याने हे दाबून बघायचे. हां भरलेले, मग भरलेले असलं मग हिला काढायची असं. हे पण आता ही बोंड ॲक्च्युली कधी वळकून जायचं. बोंड मोठं असेल तरी बी तयार आहे, त्यामुळे बी भरलेले डायरेक्ट करायचं, जास्त विचार नाही करायचा. आणि असं बोंड पण काढून घ्यायची. हे पण काढून घेऊ, बिया तयार आहेत. अशा पद्धतीने आपण सगळे आता चढतो जरा वरतीने हलवतो. सोनू हां सोनू याला हलवू काय? खाली आधी पडल्यात त्याच गाला घालायला लागतो. मग परत डबल लाव तिथंच फेरी मारायला लागेल आपल्याला. एकदा हलवतो मी. हां गहू वरती काय नाही एवढं पिकलेलं. पिकलेले पडतील ना, ही पिकलेली बोंडं पडतील सगळी. व ओके थांब मी हलवतो. चला आपण आता ना बीज काजूवर चढू. दाखव. फायनली बियर पडलेलं आहे आणि आता आपण हे झाड भरूया. किती पडले? भरपूर पडले. मग आमचं सोनं आहे ना आणखी पण होतं चढत नाही. आपल्याला वल्या बिया होती ते वल्या बिया काढू. हॅलो काय एकदा कुर्ले काय दिसतात वरती बोंड आहेत आणखीन. हॅलो एकदा चालू एकदा. हां काय काय आहेत ना ते हे नाही. पडली ना. बस झाले आता. पडलेले आहेत फायनली. आय लागली जरा ओली बी बघ. चल सोनू चढून झालं. आता बी हलवले. हे बघा सगळे काजूचे बोंड पडलेत खाली. आता ते जमा करू. सोनी तर जवळ जर भेटले ना वाल्या बिया ते आपण काढा. चला आता आपण बिया जमा करूया. चला बिया जमून तर झालं आहे.
बिया जमा बघा, पिशीभर बिया जमवल्या. सोनू चाललाय पुढे, हे आहे पाठीमागे. बिया जमून झाल्या, कालूक झाल्या खूप. बिया एवढ्या पडल्या होत्या ना, जमवता जमवता खूप कंटाळा आला आम्हाला. बिया भरपूर होत्या, अर्ध्या सोडून दिल्या आम्ही. नंतर येतील आणि घेऊन जातील. आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, कोण पण कोणाच्या बिया उचलत नाही. ज्याच्या आहेत त्यानंच उचलायच्या. पहिल्या उचलायच्यात, पण आता बंद केल्या सगळ्या. ज्याच्या आहे त्यानं उचलायच्या, ज्याच्या आहे त्यानेच घेऊन जायच्या. पडून कुसल्या तरी कोण उचलत नाही, असं झालं. म्हणून आता कोण बिया कोणाच्या उचलत नाही. थोडीशी करवंद भेटली पिकलेली, ती थोडी खाल्ली. आता चाललो घरी. सोनून बघा जमा झाले, भरपूर झाले. 10-15 किलो जमा झालेत बिया. चला, ही बघा करवंद कच्ची, मी खाल्ली मगाशी पिकलेली. भरपूर वर्षानंतर आलो तो बियाला. चला, तुम्हाला घरी गेल्या बिया दाखवतो किती जमा झालेत. चॅनलवर नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय आलं, बरेच दिवस मी गावी आलो नव्हतो, त्यामुळे व्हिडिओ काय पडत नव्हते. तर म्हटलं गावी आलं तर व्हिडिओ काढूया आपण. हे नवीन घर बांधले संजयचं. हे फोकातले इथून स्टार्ट होतं. बघा आम्ही बिया आणल्या, ह्या सोनूनी जमा केलेल्या एवढ्या. एक बोंड आहे, या वाल्या बिया कालूक झाल्या खूप. आता एवढ्या मी जमा केल्या. सोनूच्या डबल बिया मी जमा केल्यात. ह्या मी जमा केल्या, सोनू भरपूर बिया जमा झाल्यात. एवढ्या आम्ही बिया जमा केल्यात. म्हणजे ह्या आता सुकवायचं ना, आणि बाजूला भाजायला होतील मग ते. चला, एवढा बिया आणलाय. 4-5 किलो बिया आहेत. 4-5 किलो असतील ना, मग 2 किलो असतील. चल 2 किलो जास्त आहेत. अर्धा किलो असतील. 2 किलो एवढ्या बिया आणलेल्या आहेत. चला, हा व्हिडिओ इथंच थांबवतो. चॅनलवर नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.